आणि माझ्या मित्र सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंशिका सतीश गौड आहे. माझे शाळेचे नाव लोकमान्य टिळक विद्यालय शाळा क्रमांक 8 नंदगाव असे आहे. आज की नाही मी तुम्हाला एक छानसं कथा सांगणार आहे. तुम्ही ऐका व आनंद घ्या. माझ्या कथेचं नाव आहे लक्ष. एकदा गरुडाचे पिल्लू नुकतंच उडायला शिकलं होतं. आनंदाच्या घरात ते सगळ्यांना आपल्या उडण्याचे कौशल्य दाखवत होते. एकदा त्याला उडता उडता जमिनीवरून शेळीचं पिल्लू जाताना दिसलं. तो लगेच त्याच्या आईकडे गेला व आईला म्हणाला, आई ते बघ किती छान शेळीचं पिल्लू आहे, मी त्याला पकडू का? खायला किती छान लागेल ना. आई म्हणाली, बेटा तू अजून खूप लहान आहेस, आता तू उंदराला पकडून दाखव. गरुड पिल्लू म्हणाला, ठीक आहे. गरुड पिल्लानं सराव चालू केला आणि काही दिवसातच म्हणजे ससाला पकडून उंदीराला पकडून दाखवला. काही दिवसात पुन्हा आईला विचारलं, आई आता शेळीचे पिल्लू पकडू का? आई म्हणाली, थांब अजून नको, आता तू ससाला पकडून दाखव. गरुड पिल्लू म्हणाला, ठीक आहे. गरुड पिल्लू सराव चालू केला आणि काही दिवसातच ससाला पकडून दाखवला. पुन्हा काही दिवसातच आईला विचारलं, आई आता शेळीचं पिल्लू पकडू का? आई म्हणाली, थांब अजून नको, आता तू मांजरीला पकडून दाखव. गरुड पिल्लू म्हणाला, ठीक आहे. गरुड पिल्लानं पुन्हा सराव केला आणि काही दिवसातच मांजरीला पकडून दाखवला. आता गरुड पिल्ला ताकद आली होती. त्याच्या पंखात व चोचीत बळ आला होता. असंच एकदा गरुड पिल्लू एका झाडाच्या फांदीवर बसले होते. तेवढ्यात जमिनीवरून शेळीचं पिल्लू जाताना दिसलं. त्याने त्याच्या आईकडे पाहिलं. आईने त्याला इशारा केला. गरुड पिल्लानं आत्मविश्वासाने झेप घेतला आणि एका झडपेतच शेळीचं पिल्लू वर उचलून एका उंच टेकड्यावर नेऊन त्याचा फडशा पाडला. गरुड पिल्लाला आपले लक्ष्य प्राप्त केल्याचा आनंद वाटत होता. मित्रांनो, आपणही आपले लक्ष्य मोठे ठेवायला पाहिजे आणि त्याची सुरुवात लहान प्रमाणापासून करायला पाहिजे. आपल्याला यश नक्कीच मिळेल. धन्यवाद.